याला शिंदे साहेबांना वाढवायचं आहे की शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहे की शिंदे साहेबांचे हात सोडायचे आहे. मला सांगा आज मी सुद्धा देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा शिवाजी करत आला. शिंदे साहेबांनी जो उठाव केला होता आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेब आमचे नेता आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या पक्षाच्या विरोधात जाऊन आपला शिवसेना आपल्या बाजूने आणली आणि आम्हाला कुठेतरी असं वाटलं होतं की शिंदे साहेब आमच्यासोबत आहे. मागील 8 वर्षापासून आम्ही निवडणुकीची वाट पाहत होतो आणि आमचे शिवसेने कुठेतरी यात लढेल आणि आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करेल असं वाटत होतं. पण या आशिष जयस्वाल हा रामटेकचा आमदार आहे, मंत्री आहे, हा इथे येऊन आला, आमच्या नागपूर महानगरपालिकेत हस्तक्षेप केला आणि एका बंडू तळवेकरच्या म्हणण्यानुसार नागपूरची पूर्ण शिवसेनेची उमेदवारी विकून टाकली, विकून खाल्ली भारतीय जनता पार्टीला. एक फक्त हा कोमट तळवेकर, त्या बंडू तळवेकरची बहीण, बाकी 7 पोरगी 7 उमेदवार पूर्ण भारतीय जनता पार्टीचे. त्याच्यात एक योगेश गोंडाडे एक उमेदवार, त्याची मुलगी दुसरी उमेदवार. कधी आम्ही त्या मीटिंगमध्ये या व्यक्तीला पाहिलं नाही, बंडू तळवेकर आहे आणि तो कुठेतरी आम्हाला असं वाटत आहे की शिंदे साहेबांनी आमच्यावर अत्याचार केला आणि या नागपूर महानगरपालिकेमध्ये या रामटेकचा आमदार मंत्री आहे, महोदय आहे, तो आमच्या इथं हस्तक्षेप करून आम्हाला आज रडण्यापुरतं मजबूर करून टाकला. या आशिष जयस्वालनी आज रडून राहिल्या लोक. आम्ही दुसऱ्याचे फॉर्म भरून पाहत होतो जेव्हा झोनमध्ये, आमच्या अक्षरशः डोळ्यामधून आसरू येत होते. आम्हाला कुठं वाटतं, आम्हाला लोक विचारून राहिले तुम्ही फॉर्म भरत नाही का. आम्ही घरी थांबलो नाही, या घरातून बाहेर निघालो, लोक आमच्या घरी उभे आहे की पाहत होते की बा शिवसेनेचा उमेदवार आता फॉर्म भरेल, शिवसेनेचा उमेदवार आता हे भरण. सर्वांचं लक्ष लागलं होतं. आम्हाला आज इतकी लाजीरवाणी गोष्ट या आशिष जयस्वालनी आणि हे 7चे उमेदवार भारतीय जनता पार्टीनं आम्हाला लादले. आम्हाला असं वाटत आहे की या आशिष जयस्वाल आमची पुन्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीला विकून टाकली. आशिष जयस्वालच्या निशाण आशिष जयस्वाल मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आशिष जयस्वाल मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आशिष जयस्वाल मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आशिष जयस्वाल देना पड़ेगा देना पड़ेगा देना पड़ेगा शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा. शिंदे साहेबाला हा जवाब देणं पडेल. शिवसेनेला शिंदे साहेबाला जवाब देणं पडेल की आपल्या लाडक्या बहिणीवर अन्याय काऊन केला जायचं म्हणून. आज आमच्या लाडक्या बहिणी म्हणतात ना, आमच्या बहिणी आज का आलं. लाडक्या बहिणीवर हे अत्याचार होऊन राहिले, ते सही करून राहिले का सांगा बरं. मोठे म्हणतात ना माझ्या बहिणी आहात, माझ्या बहिणी आहात, माझ्या बहिणीवर अत्याचार केला, अन्याय केला, पण अन्याय झालेला आहे. त्यांच्या बहिणीवर अन्याय झालाय. आज काम कोटी गेले शिंदे साहेब, आज अन्याय नाही दिसत आहेत आपल्या बहिणीवर. बाहेरला म्हटलं 1500 देतो, काही नाही होत. आम्ही जे घराघरापर्यंत जे पोहोचलो लोकांच्या, आज महिलांपर्यंत पोहोचलो. लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा प्रचार केला. आम्हाला काय अर्ज झाला पक्षामध्ये राहून. आम्ही फक्त इथं झेंडा हलवासाठी बसलेला आहोत. इथं ह्या जो शिवसेनेचा जो सिम्बॉल दिलेला आहे साहेबाच्या फोटो सोबत, फक्त इथं भाजपाचा बीजेपीचा झेंडा लावून द्या, नरेंद्र मोदीचा लावा, साहेबाला साईडलाच ठेवून द्या. म्हणजे साहेब काही म्हणत नाही, करत आहे का. शिंदे साहेब सकाळीपासून फिरते, सकाळीपासून ते रात्रभर नाही झोपत. पाहिजे तसं या शिवसेनेमध्ये राजीनामा देना पड़ेगा, देना पड़ेगा. राजीनामा देना पड़ेगा, शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा, देना पड़ेगा, देना पड़ेगा, शिंदे साहब को जवाब देना पड़ेगा. देना पड़ेगा, देना पड़ेगा, टिकट किसने बेचा ये जवाब शिंदे साहब को देना पड़ेगा. देना पड़ेगा, देना पड़ेगा. जिल्हा प्रमुख पदाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की रामटेकमध्ये ते स्वतः शिवसेनेच्या पक्षातर्फे एकटे लढले आणि तुम्हाला नागपूरमध्ये असं काय तुम्हाला प्रेशर आलं की तुम्ही भाजपच्या लोकांना शिवसेनेच्या तिकीट विकल्या. तुम्ही भाजपला विकले गेले आणि जेव्हापासून
शिंदे साहेबाची ही शिवसेना वेगळी झाली तेव्हापासून आम्ही महिला आणि हे सगळे पदाधिकारी त्यांचं काम करत आहे प्रत्येक मिटिंग आंदोलनामध्ये. आणि आज जेव्हा तुम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना न्याय न देता भाजपच्या लोकांना तुम्ही इथे येऊन लढवत आहे. तुम्ही आमच्या छातीवर बसवत आहे कार्यकर्त्याच्या. आणि शिंदे साहेब नेहमी म्हणत गेले की कार्यकर्ता हा पक्षाचा पाठीचा कणा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. ही जी आमची मनातली खतखत आहे तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत या मीडियातर्फे पोहोचली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की कार्यकर्ता हा पाठीचा कणा आहे आणि कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे, तर मग आम्ही कार्यकर्ता आम्हाला हा अन्याय का आहे? माझ्या सुद्धा प्रभागामध्ये जी एससी राखीव सीट होती जेंट्सची पुरुषाची त्याच्यावर सेनेचा